तुझी मुडी कडकडणाऱ्या नभा आत्मनाच्या सुलतानीला जबाब देती दिवा हरीचा ती बघल शिवशंभूराजा तरी तरी तुझ नाद सिंगला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. मी अमित अलोने कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती तथा राष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोग जिल्हा अध्यक्ष. तर हा कार्यक्रमाचा विशेष उद्देश म्हणजे की आपण सामाजिक स्तरावर आणि कुठेतरी आपले कलावंत आहेत या कलावंतांच्या माध्यमातून जवळपास 50 वर्षापासून आपले कला मान्यवर कला यासाठी प्रत्येक गावामध्ये भेट देऊन मी 10 महिलांची आणि 10 पुरुषांची एक कमिटी तयार केली आहे. त्यातून काही कमिटीचा मी या ठिकाणी गाव सन्मान चिन्ह देऊन सुद्धा या समितीच्या माध्यमातून हा आपला प्रमुख उद्देश होता. आणि कलावंत सुद्धा आपल्या मागील 50 वर्षापासून जोडलेला असल्या कारणामुळे त्यांचा सुद्धा यासोबतच सन्मान झाला पाहिजे असं आपल्याला वाटलं. त्यामुळे त्याने 2 मिनिट पडला पण माझे 5 मिनिट होऊ शकते. माफ आहे तुम्हाला. कारण की आम्ही दिवसा जागतो रात्री जागतो दिवसा झोपतो हे आम्ही माणसं आहोत. कारण की या ठिकाणी फक्त हिराला पेंट आलेला नाही आहे तर या ठिकाणी पूर्ण झाडीपट्टीच्या जसा जसा तुमचा प्रचार वाढत गेला तसे तसे सगळे कलाकार जे कलाकार तुम्ही 100-200 रुपये तिकीट घेऊन पाहता ते सगळे मोठमोठे कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हा महत्वाचा आहे. हिरालाल पेंटर यायला जायची आता आमची वय झाली घेऊन जागे मार्गच आहे आमचा. कारण हिरालाल पेंटर पहिले बी पेंटर नकलाकार माणूस म्हणजे खेळातली बाई मुंबईला गेली महालगन कवा होईल शेमळा विद्यार्थी हे नकला करता करता माझे दिवस चालले गेले. मला पहिलं नाटक मिळालं होतं तेव्हा धर्मभास्कर त्याच्यापासून माझी सुरुवात झाली. ह्या पुणे साहेबांना भारत सरकारचा पुरस्कार आहे पद्मश्री. पण तुम्हाला माझा नाही सांगलं एक कोणता पुरस्कार आहे म्हणून महाराष्ट्राचा. मी लोककला पुरस्कार आहे महाराष्ट्राचा मला 2023चा 3 लाखाचा पुरस्कार पहिले पटकावलं मी माझ्या याच्यात. मला एवढा आनंद झाला का असं वाटते का कोटच्या कोट चालला गेलो मी. तो आनंद माणसाचा अवलौकिक राहते लक्षात ठेवजा. मी राष्ट्रसंत आणि तुकडोजी महाराजांच्या विचाराचा चाललेला माणूस आहे. आपणाचे जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडवावे सकळ जगत. कीर्तन प्रवचन नुसते नसावे मनोरंजन ज्याने उद्धारिलं गावाचे जीवन ऐसे कार्य करावे. गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता दशा येईल राष्ट्रा. या राष्ट्रसंताच्या विचारापासून आणि सत्यपाल महाराज सातकर्णीवाले मी आणि आम्ही 2 मित्र आहोत. पण मी तुम्हाला झाडीपट्टीत मी नाही का 2 मिनिटांसाठी घेऊन जातो. मी सईमाया नाही म्हणलो समजा पण मी झाडीपट्टीतल्या बाया बोलतात कशा याच्यावर फक्त मी 2 मिनिटाचा मी प्रवचन करतो. प्रवचन म्हणजे काय कीर्तन करणार नाही आहो. तर आमच्या बायाच्या वडक्या कशा राहतात झाडीपट्टीतल्या बायाच्या ह्या कोणत्याही लग्नामध्ये कीर्तन त्याच्या वडक्या पाडक्या काहीच नाही राहत. तर मुद्दाम एकीमेकीला टवसून बसते. टवसून म्हणजे जवळजवळ तर तिला म्हणते सरकला की सरकला तर सरकला म्हणते तुझी लग्नात आलीस का मी आलो तर आलो म्हणते तो कोण्या गाव तू सका हा तुम्ही बोरगावची नाही मग हा बोरगावची कोण असा तू त्या राऊताची पोरगी मग ते का लिहिली होत काय काय म्हणते एकसारखी पाहत हो का नव्हता हा तुझा कोण होतो माझा ना तू मा बघ लग्नाचा झाला गे लहानसा होता तो पाहिलं म्हणते बघ याला गाणं म्हणण्याची सवय. तर लग्नामध्ये बाया गाणे कसे म्हणतात पा एकाच बाई 4 गाणे कसे म्हणते.
गाणं एकच म्हणजे चालेल एकच, पण त्या चारही बाया गाणे कशी म्हणतात पा. पहिली बाई कशी म्हणते, म्हणा घे तू तरी गाणं, मी नाही म्हण मा. म्हणा घे तू तरी, मी नाही म्हण मा. घे तू नाही म्हणत, मी नाही म्हणत, मीच म्हणतो. तर मग ते गाणे कसे म्हणते पा. अन पाळाचा माये कावयेरा खाते, पाळाचा माये कावयेरा खाते, पाळाचा माये कावयेरा खाते म्हणते, पण कावळा कधी म्हणत नाही. तो गाण्याचा आहे. पाळाचा माये कावळा खाते, कावळा नाही पाहिजे का ती. हे रातच्या शाळेला गेलेस की तर कावळा होते का कावळी ते समजलं असता. पण चाल बदलली. हा दिवा घडलन गंगाराम खात्याला दिवा घडलन, पाड पाड करती हरदाई खंडावा जाती व नवरदेवाच्या बापाना येवा, पोट भरला ताना खावा झाला. रोवण्यामध्ये जाती नाही तर रोवण्यामध्ये तोंड करत नाही. राजा चंदन चंदन पोटच्या पोटी चंदन लावून टाकतो. आणि कोण कोण धानाच्या बिवडीत बिवडीत वलुचाई धानाच्या बिवडीत एवढा रोवा डोंगर देवा तुझ्या पायी, भुई पाऊ सबे ग सबे तरी भुई. बाईचा आवाज चांगला आमच्या खेळच्या बाईचा. कावळा खाते म्हणलं सण कावळा, तरी कावळ्याला कावळा म्हणलं असं पण ते तालाच म्हणते. बाळाचा माये कावळा खाते. या चार बाया कशा म्हणतात पा. पहिली बाई पाळाचा माये कावळेरा खाते, म्हणजे एखाद्या बाईचा आवाज जर गोड असेल तो तोंड त्यांना ते कसे म्हणते, चाल एकच आहे. अन पाळाचा माये कावळेरा खाते, पाळाचा माये कावळेरा खाते म्हणजे मजा आली. पण एखादी बाई संध्याकाळ लग्नामध्ये नवरा बायकोला झगडा होऊन गेला समजा, आणि ते रागा तिच्या पुढे तावा गरमच राहते. तर तोच गला तिला म्हणावच आहे, चालतेच आहे. तर तोच गला ते कसे म्हणते पा. अरे पाळाचा माये कावळेरा खाते, नाही म्हणावा, काय कळावा. आणि एखादी गुंडी असेल का नाही तिथं दात पण घ्या समजा, त्या गुंडीच्या बाईले भाव आधी मा म्हणणार गाणं, तर तेच गाणं तोच गाणं चालही एकच आहे बरं. आणि कशी म्हणते पण म्हणते ना, हे झाडी पट्टी हो. आणि जाता जाता मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं, सईमायचा एक कळवा म्हणून टाकू का. एकच कळवा म्हणतो मी. माझा तबला पेढी चालू असत तर. हो लोकेश मी एकच वर्षाला साई माझ्या. सई माया सजनी बाही चैनच पडच ना अन केळीच्या पानामध्ये बोले रागोती माया नाव सई माया सजनी बाही चैनच पडच ना अन केळीच्या पानामध्ये बोले रागोती माया ना. घरावर गेला कोळीचा येल बाई त्याचे फुलना पडती माझ्या सजनाच्या पायावरी व सई माया सजनी बाई त्रैनच पळत ना अन केळीच्या पानामध्ये बोले आगोची भयना हे ला ला ला. मला म्हणते बहुत म्हणता येत बरं. माझ्या कॅसेटी सुद्धा निघाली. आपण एकट्याही दिन माझ्या नाटकाच्या पांढऱ्यात मध्ये स्वर बहार हिरालाल पेंटर पाहिलंच नाही. अरे सदाबहार आहे तुम्ही, सदाबहार. याचा अभिमान आहे, याचा अभिमान आहे. या ठिकाणी मला बोलवलं या मोठमोठ्या लोकांबद्दल बोलण्याचा, म्हणजे फुले साहेब आमचे भावाजीच आहेत. या ठिकाणी बोलावलं आणि जो आमचा मान सन्मान केला. आणि विशेष म्हणजे झाडीपट्टीचा अध्यक्ष या ठिकाणी नसेल म्हणजे वनकर साहेब, पण सचिव म्हणून मी झाडीपट्टी महाविकास मंडळाचा सचिव म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. त्याबद्दल सगळ्याचा आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रंगमंच, नाट्य रंगभूमी आणि आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आदरणीय आमचे काकाजी डॉक्टर परशुराम खिंडेजी,
तसेच आदरणीय मंच या ठिकाणी खरोखरच खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज सगळे कलाकार, आमच्या स्त्रिया कलाकार सुद्धा, पुरुष कलाकार सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याबद्दल मला खरोखरच त्यांच्याबद्दल अभिमान वाटतं, कारण खूप लांबून कलाकार लोक आलेले आहेत आणि असं वाटत होतं, आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा असं वाटत होतं की बा खरोखरच इथं लोक आहेत किंवा नाही, पण आता ह्या सगळ्यांना सगळे प्रेक्षक बघून खरोखरच आनंद झाला. आज या ठिकाणी मला जवळजवळ 40-45 वर्ष नाटकामध्ये काम करण्याला 45 वर्ष मला चालू आहे आणि मी एक जुनी कलाकार म्हणून धार्मिक, ऐतिहासिक हे नाटकं करत आलेली आहे. आणि या नाटकाविषयी सांगायचं असलं तर खरोखरच आज धार्मिक, ऐतिहासिक नाटकं लोप पावत आहेत असं मला सांगावंसं वाटतं, कारण या ठिकाणी सगळे आता ग्रुपचे नाटकं चालू आहेत, चांगले चांगले कलाकार आहेत आणि सगळ्या स्त्रिया सुद्धा चांगल्या आपली कला दाखवतात. याबद्दल सुद्धा मला आनंद वाटतं. असो निशिदिनी सलते जिव्हारी नीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी सुखवी जीवास भारी सुखवी जीवास भारी सुखवी जय रंगदेवता, भारत माता, प्रतिमेच्या रूपात विराजमान झालेले सगळे छायाचित्रकार अभिवादन करतो. आज आपल्या धावा इथं महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती गोंडुखळी व युवा चेतना ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीनं आज या ठिकाणी हा कलावंतांचा कुंभमेळा संपन्न होत आहे. या ठिकाणी अनेक कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मी प्रथम अमित अलोणेचा आभार, त्याला शुभेच्छा देतो की त्याच्यामुळे आपण या एकत्रित आलो जाऊया, त्याच्या लावून टाळ्या झाला पाहिजे. सलाम आहे त्याच्या कार्याला. आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे परममित्र म्हणजे राजकुमार उसने अध्यक्ष झाले आहेत, त्याबद्दल त्यांचा टाळ्या झाला पाहिजे. माझा हिरालाल भाऊ
संबंधित व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या कलाकार बंधू आणि भगिनीनो, मला खूप आनंद वाटला आज या ठिकाणी की आपण आज खऱ्या अर्थाने एकत्रित आलो. कालच एक बातमी आली की आमचे कोटांगले बंधू यांना व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला. दुधराम कावळे यांना महाराष्ट्राचा युवा पुरस्कार मिळाला. असे बरेच पुरस्कार आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मला जो पद्मश्री पुरस्कार मिळाला हे माझं एकट्याचं बांधण नाहीये. हा खऱ्या अर्थानं तुमचाच सन्मान आहे, कारण मी तुमच्यातून घडलो. मी जेव्हा प्रथम पद्मश्री मला प्राप्त झाली सर, तुम्हाला एका पत्रकाराने विचारलं की हा तुमचा सन्मान पद्मश्री जो प्रवास आहे, हा पद्मश्रीचा बहुमान तुम्ही कुणाला अर्पण करता? जेव्हा मोठ्या अभिमानात सांगितलं की 50 वर्ष ज्या झाडीपट्टीच्या प्रेक्षकांनी मला सामावून घेतलं, माझ्या नाटकाला गर्दी केली आणि झाडीपट्टी जिवंत ठेवली, खऱ्या अर्थानं हा बहुमान तर माझ्या झाडीपट्टी प्रेक्षकाचा आहे. त्याच्यावरून काय आणि कुठलाही जेव्हा पुरस्कार भेटतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते. आणि खऱ्या अर्थानं झाडीपट्टीचा मान सन्मान आज दिल्लीपर्यंत गेला, हा तुमच्या परिश्रमाचं फळ आहे. म्हणून आपल्या जबाबदारी वाढलेल्या आहेत. आणि हा जो अमितने हा जो मेळावा घेतला आहे, खऱ्या अर्थाचं हे फलित आहे. एकत्रित आलं पाहिजे, आपले सुखदुःख वाटलं पाहिजे. आणि हा सत्कार समारंभ आहे कशा करता आहे? येणारी भावी पिढी त्यांच्यावर शाबासकी कोण देणारा हात पाहिजे, त्याला आशीर्वाद देणारा हात पाहिजे. येणारी पिढी त्यापेक्षा चांगली घडेल, भविष्यात त्यांनाही पद्मश्री मिळेल. आशीर्वाद देण्याकरता या अमितने हे कार्यक्रम घडवून आणलं. त्याच्याकडून टाळलं तोच आहे. पण काय आहे, आपल्या झाडीपट्टी रंगभूमीला एक चांगले दिवस आले आहेत. पण खरं सांगू का, झाडीपट्टीचा आपला कलावंत आहे. आज जवळपास मी भाग्यवान आहे की मला जेव्हा पद्मश्री मिळाल्यापासून शासनाने ती दखल घेतली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाट्य महोत्सव होत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाट्य शिबिरे होत आहेत. आमच्या घरी नाट्य शिबिर सुरू आहे. ही त्याची देण आहे आणि त्याचा उपयोग कारण येणारा जो समाज आहे परिवर्तनशील आहे. म्हटल्याप्रमाणे उमाला काही बोलले आता की जुनी नाटकं गेली, नवीन नाटकं आली, त्यात परिवर्तन झालं, नवीन कलावंत आले. या ठिकाणी उगवते तारे सुद्धा बसलेले आहेत, माजी कलावंत बसलेले आहेत. तर त्या माजी कलाकारांना विसरून चालणार नाही, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. भविष्यामध्ये येणारा प्रत्येक कलावंत हा मी झाडीपट्टीचा कलावंत आहे हे मी मला सांगितलं पाहिजे. कारण झाडीपट्टीसारखी समृद्ध रंगभूमी जगाच्या पाठीवर नाही, लक्षात ठेवा. मी मुंबईला गेलो, मी परवा आता 4-5 दिवसामध्ये युरोपला जाऊन आलो. युरोपचा दौरा केला, तिथल्या ऍपर हाऊसमध्ये गेलो, तिथला माझा वाढदिवस साजरा केला मी. पण खरं सांगू का, भारतासारखं समृद्ध देश मला कुठं दिसला नाही. अभिमान माझ्या देशाचा आहे. तिथे संस्कृती बघितली मी, तिथे कलाकारांना भेटलो. ते स्वातंत्र्य आपल्याला आहे, तो अभिमान आपल्यामध्ये आहे, जी संस्कृती आहे. कारण आपल्या झाडीपट्टी रंगभूमीला गेल्या 150 वर्षाची परंपरा आहे. आपल्या दारू सुटत नाही. एकदा घेतली की म्हणजे दारू कधीच सुटत नाही. तेवढ्यानं दारू वाईट विचार नाही का म्हणजे सुटत नाही. बरं, मी दारू बद्दल बडबडणाऱ्यापैकी पुष्कळांना दारू काही चीज आहे हे थोडी माहिती. बरं, मी म्हणतो खरे दारू एकदा घेतली की सुटत नाही, जन्माची चिकटते. पण तेवढ्यानं दारू वाईट कशी ठरतो? आता वगैरे तुम्ही आता विश्वविद्यालयाचे पदवीधर 4 दिवस परीक्षा देऊन एकदाची पदवी मिळवता, ती जन्माची चिकटते. म्हणून कुणी पदवी घेण्याचं टाकलं आहे का? तशीच बायको एकदा काय नुसती लग्नमाळ गळ्यात घातली, उभा जन्म बायकोचा लबेदा पाठीमागून बिलन म्हणून कुणी बायका घेण्याचं टाकलं आहे का? अरे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारू तेवढी वाईट आहे का? काय तुम्ही असं म्हणाल ना? मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे बरं का. पहा कसं मद्यपी माणूस कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी माणूस कधीही कुणाची कुणाजवळ चाहणी करत नाही, कारण
माझं कोण काय बोललं त्याला आठवणच नाही. आणि महत्वाचं म्हणजे मद्यपी माणूस कधीही कुणाचा विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. नमस्कार मंडळी, धन्यवाद. बऱ्याच लोकांना शुभेच्छा देतो. तुमचं भावी आयुष्य, तुमच्यातून असंख्य कलाकार निर्माण होत, आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. संत नगरीचे आराध्य दैवत कोंडय्या महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र राज्य मानव अत्याचार निर्मूलन समिती तथा युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित झाडीपट्टीतील नामवंत कलावंतांचा स्नेहमिलन आणि सत्कार सोहळ्याचे उद्घाटन, ज्यांच्या रूपाने खरं तर झाडीपट्टीला पद्मश्री मिळाला. खरं म्हणजे पद्मश्रीमुळे झाडीपट्टीची ओळख झाली. आणि आता कोणी झाडीपट्टी म्हटलं की डॉक्टर खुणे सर म्हणतात. असे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पद्मश्री डॉक्टर खुणे साहेब, या प्रसंगी उपस्थित हिरालाल पेंटर सर, सगळे रंगकर्मी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व रसिक प्रेक्षक मित्रांनो आणि कलावंतांनो. खरं तर असं म्हणतात की कलावंत हा काहीतरी वेगळा असतो. तो आपल्या व्यक्तिगत जीवनापासून एक अलौकिक जीवन लोकांसमोर मांडतो, एक आभासी जग निर्माण करतो. खरं तर त्याला देवदूत ही संकल्पना अतिशय चांगली ठरेल. तो एक असं जग आपल्या समोर मांडतो, आपलं सगळं वास्तव आपण विसरतो आणि कलावंतांच्या नाट्य, अभिनय, नृत्य, गीत याकडे आपण तल्लीनतेनं पाहतो, स्वतःला विसरून जातो, हरकून जातो आणि पूर्णपणे त्या बाजारी, रानटी, मग ते अग्निवीर, अग्निदिव्य, मग घास, हे सगळं आम्ही पाहतो. मग भलतंच घडलं असं सगळं पाहताना आपण स्वतःला विसरून जातो. ही ताकद, ही क्षमता ज्या कलावंतांना आहे, त्या कलावंतासाठी आपण एक वेळा टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही सगळी मंडळी एका छोट्याशा गावात इथं अमित भैयाने आणली. अमित सर जेव्हा माझ्याकडे आले, त्यांना ज्यांनी सहकार्य केलं, आमचे संतोष कुमार सर, तुम्हाला मानलं पाहिजे. हा सोहळा तुमच्यामुळे या ठिकाणी होतोय. मी त्यांना म्हणालो की सर, आपण वडसापासून खूप दूर आहात, उगीच आपल्या गावामध्ये गैरसोयीचं वातावरण आहे, तुम्ही तुमच्या पाठीमागे कोणती टीम नाही, तुम्ही कशाला या भानगडीत पडता, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यांची सकारात्मक एवढी जबरदस्त होती, ते म्हणाले काय हरकत नाही सर, मी करतो म्हणजे करतो. एक हाती तंबू ठेवत त्यांनी हा सोहळा इथे घडवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच त्यात काही त्रुटी असू शकतात, थोडासा वेळ होईल, हरकत नाही, पण आपण तो सगळ्यांनी गोड केला पाहिजे. या सोहळ्याचं प्रयोजनच काय होतं? या सोहळ्याचं प्रयोजन आहे की या कलावंतांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन घडलं पाहिजे. कलावंत रंजनाबरोबरच प्रबोधन घडविण्याचं महत्वाचं कार्य करतात आणि या कलावंतांच्या माध्यमातून नाटक तर पाहतो, परंतु एकाच वेळेस असंख्य कलाकार या ठिकाणी येतील आणि त्यांच्या अमृतमय सुप्त स्वरांनी सगळा परिसर न्हावून निघेल, मंत्रमुग्ध होईल. यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काय गीत एकापेक्षा एक. गोमलाताई, तुमचं गीत ऐकताना आम्ही सुद्धा हरवून गेलो, भूतकाळामध्ये गेलो. आपलं वय काय, या वयात आपण कुरखेड्या तालुक्यातनं इथपर्यंत आलात आणि या रंगभूमीवर आपण इथं पाऊल ठेवलात. खरं तर तुमच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. आपण सगळे कलाकार या ठिकाणी आलात. या कलावंतांच्या माध्यमातून आपली ओळख झाडीपट्टीची बाहेर पडते आहे. यावर्षी हे सीझन तर फार चांगला आहे. सगळ्यांच्या गाड्या आता सुसाट धावत आहेत. प्रयोग संख्या 123, 38, 140 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. कारण यावर्षी प्रदीर्घ काळही भेटला. म्हणजे वादळांची अवस्था होती, वादळ होतं, वातावरण बरोबर साथ देत होतं, तरीही प्रयोग चांगले झाले. आणि या कलावंतांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं प्रबोधन केलेलं आहे. आता याच कलावंतांची गीतं आपल्या सगळ्यांना ऐकायची आहेत. म्हणून खरं तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाडीपट्टी रंगभूमीचे प्रयोगशील रंगकर्मी अनिल वनकर सर होते. त्यांना अचानक एका शासकीय कार्यक्रमासाठी वर्धेला जावं लागलं, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. दुसरे मान्यवर आदरणीय डॉक्टर शेखर डोंगरे सर यांच्या कुटुंबियामध्ये तांत्रिक अडचण आणि तब्येत प्रकृतीची, त्यामुळे त्यांनाही येता आलं नाही. पण आपण सगळेजण खेड्यापाड्यातले रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आलात. खरं तर त्या प्रेक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे की या संपदा नाट्य मंडळाच्या 50 वर्ष झालं. म्हणजे अशी कितीतरी मंडळ आपल्या गावामध्ये आहेत. आमच्यासारख्या अभ्यासकांना ती खुणावत आहेत. आम्हाला वाटतं की नाही काय 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 लिहिलं पाहिजे, कोणावर लिहिलं पाहिजे. एका एका कलाकाराची यादी फार मोठी मोठी आहे. त्यांच्या नाटकांची संख्या मोठी आहे. एक एक नाटककार केशव बेसाम सारखा 30-30, 50-50 नाटकं लिहितो. दरवर्षी नाटकं लिहितात. म्हणजे 30-30 नवीन नाट्यसंपदा झाडीपट्टीमध्ये येते. एवढी सगळी नाट्यसंपदा असणारी वैभवशाली रंगभूमी आपल्या जगात फक्त एकच आहे, ती म्हणजे झाडीपट्टी आहे. आसामची रंगभूमी होती, पण त्याही रंगभूमीच्या आपण आता पुढे आलेलो आहोत. त्या मोबाईल भ्रमण रंगभूमीपेक्षा आपली रंगभूमी आता पुढे जाते आहे. आणि इथला रसिक
याला कारणीभूत आहे. तो रात्रभर आपली पदरमोड करतो, नाटकं पाहतो आणि मग सुटलाय सुसाट वारा प्रत्येकाच्या तोंडी आहे. आज एक गीत असं सुसाट वेगाने धावत आहे आणि गीतांनी आपण मंत्रमुक्त होतो आणि गाणे ऐकतो. अजूनही हिरालाल दादा, तुम्ही जे गाणं म्हटलं, गोंडवाना विद्यापीठाची टीम घेऊन आम्ही जळगावला गेलो होतो. तिथं हे गीत आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फत सादर केलं. त्यावेळेस मग आम्हाला एक मोठी अडचण अशी आली, मी त्यांना फोन लावला, भाऊ गीत कोणाचं आहे? मला माहित नाही म्हणे. तो युवराजला विचार म्हणे. युवराज भाऊला फोन लावला, भाऊ हे सही रे, सही माया, हे गीत नेमकं आहे कोणाचं? म्हणजे आपल्याला ते लिहावं लागतं. परंतु हे गीत कोणाचं आहे आम्हाला अजूनही माहित नाही. साधारणतः हे लोकगीत असावं, एका परंपरेकडनं दुसऱ्या परंपरेकडे चालत आलं असेल. अशी असंख्य गीतं आपल्याकडे आहेत, ज्या गीतांनी सुद्धा आपल्याला एक लोक वाङ्मय दिलेलं आहे. हे लोक वाङ्मय जतन करणं, संवर्धन करणं ही आमच्यासारखे जे मोठी जबाबदारी आहे. आज हा कलावंतांचा मेळा या ठिकाणी होतो आहे. आपण वेगवेगळ्या गावावरून आलेले आहात, काही गाडीपट्टीतले आहेत, काही नागपूरवरून आले, काही आमच्या वडसावरून आले, अर्जुनी बोरगावरून आले. भावेश भाऊ, त्यांचा पुरस्कार मिळाला, जाहीरपणे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. दुधराम कावळे सर काल डोंगर हळदीला होते, मला वाटलं आज झोपतील, आले. म्हणजे असे असंख्य कलाकार आहेत. कृपाल भाऊ काल मला वाटलं आता ते रात्रभर नाटक झालं, घनश्याम जे आहेत ते झोपतील. म्हणजे एवढं सगळी दळदळ असताना सुद्धा खरं तर या लोकांना यासाठी मानलं पाहिजे, दिवसभर झोप होत नाही तरी पण ते रात्रभर नाटक करतात. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य काय असेल कधी आपण त्याकडे बघितलंय का? कशी त्या पाठीमागची जी बाजू आहे उलटी, हे आपण कधी बघितली पाहिजे. बिचारे हे अत्यंत तळमळीनं काम करतात, पण त्याच्या पाठीमागची बाजू फार वेगळी असते. ही सगळी दुःख बाजूला सारतात. पाय चेपला असेल, सर्दी झाली असेल, डोकं दुखत असेल, सगळं विसरून जातात, रंगभूमीवर उभं राहतात आणि मग त्यांचं नाट्य सुरू होतं. त्यावेळेस ते देहभान विसरून नाट्य करतात. या कलाकाराला सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सर्वांसमोर नतमस्तक होतो. आपल्याला सगळ्यांना कलाकारांचं ऐकायचं आहे. खरं तर पद्मश्री साहेब, तुम्हाला सांगितलं पाहिजे, आमच्या भागामध्ये चेकबेटीचं दंडार आहे. हे दंडार सुद्धा दरवर्षी, हे मंडळ आहे, हे मंडळ दरवर्षी 100 प्रयोग करतं. म्हणजे लोकनाट्याची परंपरा अजूनही ठेवलेली आहे. आमचे डोंगरे निस्ताने डोंगरे सर आज भाग शारद याच गावच्या तिकडच्याच भागातले आहेत. म्हणजे या भागातही नाट्यमंडळ आहेत. या ठिकाणचे नाट्यमंडळ 50 वर्ष झालं, परंतु वर्षाच्या प्रेसमुळं गावागावातली ही नाट्यमंडळ अनेक ठिकाणची आता लोप पावत आहेत, त्यांचं नाव समोर येत नाही. अशा चेकबेटी सारख्या नाट्यमंडळांना सुद्धा कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. भावेश भाऊ, तुम्ही अनेक लोककला महोत्सव घेता, तुम्हाला विनंती आहे की वेगवेगळ्या भागातल्या लोक कलावंतांना सुद्धा आपण थोडस संधी उपलब्ध करून द्यावी आणि चेकबेटीच्या नाट्यमंडळाची दखल आपण अवश्य घ्यावी, एवढी एक विनंती आपल्याकडे करतो. आपण सगळेजण आलात, अमित भाऊच्या इच्छेखातर आलात, त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात. मी सुरुवातीला इथं जेव्हा पोहोचलो त्यावेळेस मला असं वाटलं की काय खरं नाही. शारदूल भाऊला म्हटलं, भाऊ आपली हवा गेली, काऊन का म्हणे? काही खरं नाही भाऊ. म्हणलं एवढे मोठे कलाकार आले भाऊ, इथे काहीच नाही, लाईटच नाही लागला. पण हळूहळू एक एक वस्तू जुळवत अमित अलोने यांनी आपला हा डेरा उभा केला. सचिनच्या हातामध्ये माईक आला आणि त्याच्या बहारदार संचलनाने हा कार्यक्रम आता असा वेगाने पुढे जातोय. एक एक गडगड नवाज पासून आता सुरू होईल आणि आपल्या सगळ्यांची मनं रंजली जातील आणि आपण सगळेजण याचा तन्मयतेने आनंद घ्या आणि हा कार्यक्रम आपण सगळे गोड करा, असं सगळ्यांना मी आवाहन करतो. आणि आयोजकांनी मला अध्यक्षस्थान दिलं. मी एवढा मोठा नाही भाऊ, आपल्यापेक्षा खूप लहान आहे, पण तुम्ही मला सन्मानानं बोलवलं, इथं स्थान दिलात, तुमचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
चला सर करतो झाडीपट्टीत गाजत असलेल्या माझ्या त्या नाटकातला एक प्रसंग. नमस्कार मंडळी, नमस्कार. कसं वाटलं माझ्या मुलीच्या लग्न? तर लग्न वगैरे महामेळावा झालाय माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा. एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक. सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली. एवढे लोक सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली. एवढे लोक. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा का मजा? अरे 2 ते 3 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन तरी लोकांच्या हाताची वाद झालाय तर भाजी कशी झाली असेल? मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले तर बर्तन किती लागले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 40 बोरं निवड मीठ लागला तर वराड किती जेवला असेल? मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची मध्ये किती झाले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आजच्या बहीण गुलाबजामुन फुटबॉल निवडाले. पंक्तीवर दिलो तर लोकांना विचार पडला खायचा का चुरपायचा हो. एक विशेष माणूस हातोडीने फोडाले पाठवा लागला तेव्हा लोकांनी फोडो गुलाबजामुन खाल्ले. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आजच्या बहीण छत्री एवढाले पापड असे धरून खात न वाटले डोक्यावर धरून जा. काय लंब्या चवडीच्या शेंगा सगळ्यात बनवलं अशा नूडल सारख्या चुरपत न वाचलं माझ्या खांद्यावर माणूस घरी. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आजच्या बहीण बेटा एवढाली पाटोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाचा. मग नुसतं नाव घेतलो तरी 2-3 किलोमीटर तर नुसते वाजंत्रीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचायला जागा भेटत नव्हती. फलाटावर जाऊ नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. एक घोडा लागत होता तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावलो. अरे जावई माझा धष्ट पुष्ट आहे. जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर. म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख एका गोष्टीचा होता. घोडा पांढरा जावई माझा काळा होता. लंडन वरून मेकअप मॅन बोलवलं आणि त्यानं असा माझ्या जावयाला गोरा केला. आपण घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला हेच समजत नव्हतं. लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. तुफान असे मानवांनी गेलो. 25 झाले कापलो तरी कमी पडले. पेटी अलग गुरं अलग युवराज भाऊसाठी विशेष व्यवस्था. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. मग हे गावातल्या पोरी माझ्या पोरीचं सुख पाहून झुरतात. मग आपल्या बापाला म्हणतात लग्न करशील तर संपत काका कर. मी म्हणालो काका कशाला म्हणता? मलाच बाबा म्हणा मीच लग्न लावणार. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून. 5 बोरे काजू पाठवलं. माझी पोरगी अशी तुरून काजू खाते. खाली पडल्या त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही खाऊ. संपतचा. अरे रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे. चुकून धावत गेला तर पायातून धुंगा निघाला पाहिजे. बाग नातू कसा? अरे महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान झाला पाहिजे. यतिमन मम मानित त्या
एकल्या गोपाला यतीमान मम मानित ध्यान एकल्या गोपाला यतीमान मम मानित ध्यान एकल्या गोपाला यतीमान मम मानित ध्यान एकल्या गोपाला आदियंत त्यासनसे आदियंत त्यासिनसे आदियंत त्यासिनसे त्यासना यतीमान मम मानित ध्यान एकल्या गोपाला यतीमान मम मानित ध्यान एकल्या गोपाला गगनधर जानिवास गगनधर जानिवास हो ठेवू दे दादा. गावचे मोठे माणसं मध्ये मध्ये पाहिजे म्हणजे पुढच्या वेळी कार्यक्रम घेताना वर्गणी जास्त मिळते. सखे तुषारीना मनवान आहे. इथे यात्रेनिमित्त बरेच नाटकं केले पण इथल्या आयोजकांनी आम्हाला इथे बोलावून जो सन्मान दिला त्यांची मी शतशः आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.